फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आहे हो सगळे ठीक आहे. तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे. आणि आज मी आले ते म्हणजे स्टेडियमला. आज म्हणजे मी तशी रोजच येत आहे. आता इतक्यामध्ये माहीत नाही किती दिवस येईल, पण सध्या सुरू आहे येणं. आणि जस्ट मी लवकर आले आणि स्टेडियम पूर्ण खालीच आहे. मग काही वेळाने खूप असं गच्च भरून जातं, त्याच्यामुळे म्हटलं मुलांना ट्युशनला सोडून दिलं. आणि सोडल्यानंतर मग मी आलेली आहे इथे फिरायला, कारण घरी तसंही फिरणं होत नाही आणि खूप वेट आणखी वाढतात. तर त्याच्यामुळे म्हटलं चला आता स्टेडियमवर यावं. 1-2 महिने कंटिन्यू केले की वजन होईल तर कमी. तर त्याच्यामुळे मग मी आले आहे. बघा, आमच्याकडे चंद्रपूरचं जे स्टेडियम आहे तिथे अजूनही काम सुरू आहे. आणि या स्टेडियमच्या खूप आठवणी खूप आहेत माझ्या. ते म्हणजे मी मी जिथे फिरत आहे ते स्टेडियमची बॅक साईड आहे आणि याच्या आतमध्ये सध्या बंद आहे, कारण मी जरा लवकर आलेली आहे. स्टेडियम खाली असतं त्याच्यामुळे आता लवकर येऊन थोडंसं वॉर्मअप आणि वॉकिंग करणं होते. मग रनिंग वाटलं तर करते, नाहीतर काही नाही. तर इथे स्टेडियमच्या खूप आठवणी आहेत माझ्या. त्या म्हणजे मी सुद्धा भरती द्यायला स्टेडियमवर आलेली, जे खूप साऱ्या आठवणी आहेत. तर मी जेव्हा म्हणजे माझं नुकतं 12वी झालं आणि 12वी झाल्यानंतर मग खूप इच्छा होती ते म्हणजे पोलीस बनायची. तेव्हा मी डेली म्हणजे माझं रोजचं होतं स्टेडियमवर येणं आणि मी रोज स्टेडियमवर यायची न चुकता. आमचा एक ग्रुपच होता. तर इथल्या खूपशा आठवणी आहे. तेव्हा हे स्टेडियम असं नव्हतं, तो जरा वेगळं होतं. म्हणजे तर मी जेव्हा स्टेडियमला यायची तेव्हा म्हणजे पोलीस भरतीच्या प्रॅक्टिससाठी यायची, रनिंग करायची सोबत. इथे खूप सारी मजा मस्ती केलेली आहे मी. तर माझ्या साईडने आता हा कराटेचा ग्राउंड आहे आणि इथे बसूनच आम्ही खूप मस्त मजा मस्ती केलेली आहे. सोबत तिथेसुद्धा आहे आणि दाखवेल मी तुम्हाला जशी जात आहे तशी. हा स्पेशल ब्लॉग आपला आहे तो म्हणजे स्टेडियमचा. बघा, आता स्टेडियमला खूप छान केलेलं आहे. तर 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा स्टेडियमची काहीतरी वेगळंच होतं. आता स्टेडियम खूप छान झालेलं आहे त्या मानाने. आता जे मुलं मुली आहेत त्यांना खूप साऱ्या सुविधा आल्या आहेत. तर आता ते एक जण येत आहेत. बघा, ही जी जागा आहे ती आठवणीतली आहे, कारण इथे बसून आम्ही वॉर्मअप वगैरे करायचो रनिंग झालं की. त्याच्यामुळे खूप आठवणीतली जागा आहे ही. खूप बघा, आता तुटलं आहे जरा, म्हणजे आतमध्ये खूप छान केलेलं स्टेडियम. आता बाहेरचं कंपाऊंड वगैरे करणं सुरू आहे. बघा, हे झाड, म्हणजे खूप मजा यायची तेव्हा, खूप मजा. आता खूप सारं काम व्हायचं आहे इथं, पूर्ण कंपाऊंड वगैरे व्हायचं. बॅडमिंटन हॉल खूप छान झालेला आहे. सोबत रनिंगचा जो ग्राउंड आहे मेन तो खूप छान झालेला आहे. भरपूरशा सुधारणा झाल्या आणि सुधारणा होत आहे. बघा, इथे काम सुरूच आहे आणि अजूनही आतमध्येच लॉक लावून आहे, त्याच्यामुळे आतमध्ये जाता येत नाही. जेव्हा जाता येईल तेव्हा मी दाखवेलच. आणि सोबत मी रनिंग करत आहे त्याच्यामुळे खूप दम येत आहे. बघा, इकडे सुद्धा गेट आहे, एक इकडनं जायचं. या स्टेडियमला कमीत कमी 3 गेट आहेत. एक इकडे आहे, एक तिकडे आहे आणि एक इकडे आहे. हे बघा, हा बॅडमिंटन हॉल नवीन केलेला आहे. तेव्हा आम्ही सुद्धा बॅडमिंटन खेळायचे, म्हणजे मी वगैरे खेळायची तेव्हा बाहेरच खेळायचो आम्ही बॅडमिंटन, आणि तेव्हा हॉल वगैरे नव्हते. आता खूप छान सुविधा झालेल्या आहे. ही बिल्डिंग वगैरे नवीनच नुकती आत्ता बनलेली आहे. तर याचबरोबर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा. आवडेल तर लाईक, सबस्क्राईब सोबत शेअर करायला विसरू नका. आणि आता माझी एक फ्रेंड येईल, तिच्याबरोबर सुद्धा मी वॉकिंग रनिंग करेल आणि तो सुद्धा मी थोडंसं ब्लॉग तुम्हाला दाखवेलच. तर बाय फ्रेंड्स, भेटू आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये. बाय.